हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज सकाळ सकाळ मी सुरुवात केली होती कपड्यांपासून, का तर बरेचसे कपडे वगैरे राहिले होते धुवायची. आणि आता 13चा कार्यक्रम असल्यामुळे घरातली सगळी साफसफाई करावी लागली. तर मी आता बरेचसे कपडे वगैरे होते तर ती मी आता हाताने धुतली, का तर लाईटसारखी ये जा करत होती. आणि बरेचसे कपडे राहिले होते शिल्लक, तेही कपडे सगळे स्वच्छ करून घेतले. तर कसं होतं, सगळे कपडे आणि आता भांडी वगैरे सगळी फळली, सगळे आवरून झाले. जी गोधडी वगैरे होते आपल्या गोधड्या सगळ्या धुवून घेतलेले स्वच्छ. तर झालेलं आता बरेचसं कामं आवरून झाले. आणि आता रविवारी जाणार आहे मी गावाला. तर आता ही मी लावलेली छोटीशी झाडे, ही कांद्याचं झाड आहे, त्याला बी आलेलं आहे. बी येण्यासाठी ते फूल तयार झालेले आता. तर जी जवळ आपली मी शेजारी कुंडीमध्ये झाडं लावलेली आहेत कढीपत्त्याची, त्यालासुद्धा असं मोहर आल्यासारखं आले आणि त्याला आता बी येतं. ते बरेचशी म्हणजे झाडं असं मोठं होत नाही बरं, काही तेवढंच राहतं. तर त्याला आता बी यायला लागलेले आणि आत्ताची पालवी फुटली चांगली छान अशी. तर कढीपत्ता उन्हाळ्यामध्ये खूप सुकून जातो आणि छान आता आले पालवी फुटायला लागलेली. तर मी कपडे जीन्सची पॅन्टी आणि व्हाईट शर्ट जे होते ते मी हाताने धुत आहे, का तर बाकीचे कपडे जी डेली यूजचे असतात ते टाकते मी मशीनला. पण व्हाईट कपडे वगैरे असले की मग जरा हाताने धुतल्यानंतरच छान वाटतं आणि चांगलीही निघतात. मशीनला इतकी चांगली अशी निघत नाही, म्हणून मी व्हाईट कपडे हाताने शक्यतो धुते. आणि कधीतरी जीन्स पॅन्ट असेल तर मग ते हाताने धुवून घेते. तर जीन्स चांगले निघतात मशीनलासुद्धा, पण तरीसुद्धा मी कधी कधी हाताने धुवून घेते. तर झालेले आता बरंचसं काम वगैरे आवरले आणि 2 ते 3 बॅच झाल्या माझ्या कपड्यांच्या स्वच्छ धुवून वगैरे. लास्टला फक्त पडदे राहिले होते, ते सुद्धा मी हाताने धुतले, का तर मशीनमध्ये त्याच्या रिंग जे असतात तर रिंग खराब होतात लवकर. आणि जास्त पडदे असल्यामुळे मी हाताने स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर आंघोळ केली मला बाहेर जायचं होतं. जरा घरातला किराणासुद्धा संपला होता आणि त्यामुळे ते आणण्यासाठी पण जायचं होतं. आणि जी तेरेवासाठी लागणारी भांडी वगैरे होती तीसुद्धा मी इथूनच घेऊन जाणार होते, का तर मग तिथं गेल्यानंतर मला बाकीची कामं भरपूर असतात. त्यामुळे मग तिकडं जायला वेळ भेटत नाही आणि आपल्या ओळखीची दुकानंही नसतात. त्यामुळे मग आपल्या इकडची सवय लागलेली असते. तर मग आता इथूनच मी 13 भांडी घेऊन जाणार होते. तर मी आज स्वयंपाकामध्ये जास्त काही केलेलं नव्हतं. फक्त आपलं सकाळी परीसाठी पोहे वगैरे करून दिले होते आणि खिचडी भात केला होता आज. फक्त एकदम साधा सिंपल असा खिचडी भात केला होता, का तर जास्त स्वयंपाकाचं पण आणि आता अजून असं म्हणजे भूक वगैरे कुणाला नव्हती सकाळची. त्यामुळे मी आता खिचडी भात करून लवकर जाणार होते. तर आवरली होती, बरीचशी कामं आवरली होती आणि मॉलमध्ये जायचं होतं आणि 13वाचे पण बरंचसं साहित्य थोडंसं घ्यायचं होतं इथूनच. तर इथूनच घेऊन जायचं होतं मला, म्हणून मी सगळं आवरलं आणि बरंचसं काम आवरल्यानंतर आणि शेवटला मी खिचडी भात केला आणि मग मी बाहेर निघाली होती, का तर मला माहिती होतं उशीर होत असतो बाहेर गेल्यानंतर. आणि त्यांना नाईट शिफ्ट होती, तर त्यांना तिथून आल्यानंतर झोपायचं होतं. म्हणून मी सकाळी सकाळ आल्यानंतर पटकन काहीतरी खायला होईल म्हणून मी खिचडी भात बनवून गेले होते. आणि आज जास्त भाकरी चपातीच्या भानगडीत न पडता पटकन आवरून अशी गेले होते आणि बाहेर जायचं होतं. तर चालली होती माझी तयारी जायची. तर आणि मॉलमध्ये आम्ही आलो होतो, पण मॉलमध्ये खरंच मी खूप दिवसांनी आल्यानंतर मॉलमध्ये बरेचसे चेंज होता. छान असं त्यांनी आकर्षक असं मस्त सजावट केली होती आतमध्ये मसाल्यांची वगैरे. तर मला खरंच खूप आवडली आणि छान वाटलं. आणि आता मला त्या 13व्याच्या कार्यक्रमासाठी जायचं होतं, म्हणून मला 13 भांडीसुद्धा घ्यायची होती. त्याचं पण मी बघत होते की 13 भांडी पण मिळतील की नाही मॉलमध्ये. पण नाही, तिथं भांडे वगैरे अशी इतकी नव्हती. जी होती ती एकदम कमी क्वांटिटीत होती, जास्त अशी नव्हती, म्हणून मी तिथून नाही घेतले. मग मी भांड्याच्या दुकानामध्ये सेपरेट असे गेले होते आणि तिथून मग मी घेतली. तर छान असं मसाल्याची त्यांनी सजावट केली होती आणि इथेही खूप छान असं त्यांनी डेकोरेशन केलं होतं मसाल्याचं ह्याचं. आणि तिथे छोटे छोटे असे सगळं दाखवलं, देखाव्यासारखं केलं होतं. खरंच खूप छान दिसत होतं, म्हणजे लहानांपासून मोठ्यांनासुद्धा आवडेल असं छान असं त्यांनी डेकोरेशन केलं होतं तिथं. तर भारी दिसत होतं एकदम दिसायलासुद्धा. आणि ते पाणी घालत होते, जे दादा होते साईडला ते पाणी स्प्रे करत होते. तर छान वाटत होतं आतमध्ये. तुम्हाला नंतर डिटेल व्हिडिओ त्याचा सेपरेट असं फक्त आतला व्हिडिओ येईल, मी परत गेल्यानंतर छान असं शूट करेल. पण आता एकदम वेळ कमी होता, त्यामुळे मी पटकन जितकं होईल तितकं दाखवलं तुम्हाला. जे जवळपासचा एरिया होता ना तिथलंच त्यांनी ते तिथं डेकोरेशन केलं होतं. तर मी मॉलमध्ये आल्यानंतर जे लागणारं साहित्य होतं ते थोडंफार घेतलं आणि त्यानंतर भांड्याच्या दुकानात गेले होते. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.